Hello everyone, welcome to my easy learning class. Students, today's video is on writing skill and that too for my 12th class students. Up till now we have studied many grammar videos and some writing skill videos are also there. But today the writing skill for 12th class we will start. Before it we have studied expansion of ideas, that too you can look out on my videos. Today we learn about SOP, that is statement of purpose. So writing skill is a very essential skill for everything, for education, for career, for business, for sales, everything. At every step you need it, and that's why it is included in your course. So students, now we will study about the writing skill, and our topic of today is what is SOP. So it is an application made to a university to seek admission to a particular course. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता 12वीचा अभ्यास करत आहात. 12वीच्या अभ्यासानंतर तुम्हाला कोणत्या तरी विशेष अशा क्षेत्रात पाऊल ठेवायचं आहे. मग पुष्कळांच्या काही उद्देश असतात, काही ॲम्बिशन्स असतात आणि त्यानुसार तुम्हाला तशा वेगवेगळ्या विद्यापीठातून अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यासाठी फक्त करिक्युलर विटीसोबत तुम्हाला एक आणखी फॉर्म एसे टाईप ॲप्लिकेशन लिहावी लागते, ज्याला SOP म्हणतात, स्टेटमेंट ऑफ पर्पज. आणि हे डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून ह्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तो कसा लिहायचा, त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इट इज अन एसे विच डिस्क्राइब्स यू ॲज अ पर्सन, युअर एम्स अँड ॲम्बिशन्स. तुमचे काय उद्दिष्ट आहेत, काय ध्येय आहे, हे सगळं काही सांगणारा हा एक डॉक्युमेंट असतो, ज्याच्यात तुम्हाला तुमच्याविषयी लिहायचं असतं, तुमच्या उद्दिष्टांविषयी लिहायचं असतं, तुमच्या काही ध्येय जे असतील त्याच्याविषयी लिहायचं असतं. SOP gives you an opportunity to prove that you are not common but you are unique. आणि याच डॉक्युमेंटवरून युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा हा डॉक्युमेंट पोचतो तेव्हा त्यांना गेस करता येतं की तुम्ही एक काहीतरी वेगळे आहात, हटके आहात, कॉमन नाही, आणि तसा SOP तुम्हाला तयार करावा लागतो. SOP इज अ गेटवे टू युअर करिअर, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. आणि म्हणून हे डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचं आहे, तर त्याचा आपण अभ्यास करूया. आता याचा फॉर्मॅट कसा असावा किंवा कसा लिहावा, तर फॉर्मॅट ऑफ SOP, इट शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स विथ 5 to 6 पॅराग्राफ्स. ही लिमिट दिलेली आहे 12वीसाठी. आफ्टर 12th ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही जेव्हा एखाद्या युनिव्हर्सिटीला अप्लाय कराल तेव्हा जो SOP जाईल तेव्हा अशा प्रकारचा SOP तुमचा असावा असं अपेक्षित आहे. अराउंड 500 वर्ड्स त्याची मर्यादा दिलेली आहे आणि पॅरेग्राफ्स असावे 5 ते 6. आता हे 5 ते 6 पॅरेग्राफ कसेही नसावेत. त्याचा क्रम चुकला तर चालतो, पण त्या पॅरेग्राफ्समध्ये काय लिहायचं हे सुद्धा इथे बघा. फर्स्ट पॅरा इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज इंट्रोडक्शन. अँड व्हॉट इज देअर इन इंट्रोडक्शन? युअर पर्सनल बॅकग्राऊंड. पर्सनल बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला तुमची माहिती लिहायची आहे. तुमचं नाव किंवा तुम्ही कुणाचा मुलगा आहात, मुलगी आहात, तुमचे रिलेशन्स हे वगैरे काहीही लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचं बॅकग्राऊंड लिहायचं आहे की तुम्ही आजपर्यंत काय केलं, किंवा कशा याच्यातून तुम्ही आलेले आहात, किंवा तुम्हाला कोणतं हे जे करिअर निवडलं आहे त्याला काही बॅकग्राऊंड आहे का, हे अगदी थोडक्यात लिहायचं आहे इंट्रोडक्शनमध्ये. आणि एम इन लाईफ लिहायचं आहे की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे. दिस इज युअर फर्स्ट पॅरा. आणि नंतरचे जे 3 पॅरा आहे ते थोडेसे वरखाली झाले तरीच चालतात. पहिला आणि शेवटचा मात्र तो फिक्स ठेवायचा. आणि SOP लिहिताना घाबरायचं कारण काहीच नाही आहे. आपण आपल्याला जो विषय दिलेला आहे त्या विषयाला अनुसरून हे सगळं काही त्याच्यामध्ये फिट करायचं आहे.
सॅम्पल म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे. तर ते बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की SOP कसा लिहावा. सेकंड पॅरा इज प्रोग्राम. व्हाय यू विश टू जॉईन धिस स्पेसिफिक प्रोग्राम और कोर्स. हाच विषय किंवा हाच कोर्स तुम्ही का निवडला तुमच्या करिअरसाठी हे तुम्हाला तिथे सांगावं लागतं. तो आहे सेकंड पॅरा. और युअर एरियाज ऑफ इंटरेस्ट, किंवा तुम्हाला कशात जास्त रुची आहे, कशात इंटरेस्ट आहे, हा करिअर निवडताना तुमच्या काय काय आवडीनिवडी आहेत, हे सगळं काही इथे सेकंड पॅरामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. थर्ड पॅरा इज पर्सनॅलिटी. अबाउट युअर पर्सनॅलिटी यू विल हॅव टू राईट इन थर्ड पॅरा. राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल फॉर धिस करिअर. हे करिअर निवडण्याच्या मागे तुमचं काहीतरी क्वालिटीज आहे तुमच्यामध्ये, त्या क्वालिटीज तुम्ही तिथे सांगा की अशा अशा क्वालिटीजमुळे मी हे करिअर निवडत आहे. हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, जर काही हॉबीज असतील याला रिलेटेड, कारण आपण जेव्हा करिअर निवडतो तर त्याच्या मागे जो काही बॅकग्राऊंड आहे तो हाच असतो की आपण काहीतरी तशा क्वालिटीची पर्सन आहोत, की तशा हॉबीज आपल्यामध्ये आहे, किंवा आपण तशा काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज कधीतरी केलेल्या आहेत म्हणून आपण असं हा करिअर निवडतो. हा त्याच्यामागचा खराखुरा उद्देश असतो आणि तोच आपल्याला इथे सांगायचा आहे थर्ड पॅरामध्ये. फोर्थ पॅरा ॲक्टिव्हिटीज. तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज केल्या असतील, जसं आता सोशल वर्क्समध्ये जर कोणाला डिग्री घ्यायची असेल तर आता शाळेमध्ये निवडणुका आहेत किंवा गॅदरिंग आहेत, अशा याच्यामध्ये तुम्ही काही काम केलं असेल, किंवा बाहेर जाऊन शाळेसाठी काही काम केलं असेल, कोणता प्रोजेक्ट केला असेल तर ते तुम्हाला सांगावं लागतं. किंवा पास्ट एक्सपिरियन्स तुमचे काही असतील या करिअरशी जुळणारे तर ते लिहायचे आहेत. किंवा एखादा प्रोजेक्ट बनवला असेल त्याच्याबद्दल माहिती लिहायची आहे. एखादं इंटर्नशिप केलेली असेल कोणत्या विषयासाठी तर ती त्याच्यामध्ये नमूद करायची आहे, त्याचे तुमचे अनुभव लिहायचे आहे. असा हा मोठा फोर्थ पॅरा होईल. अँड द लास्ट फिफ्थ पॅरा इज कन्क्लुडिंग पॅरा. इथे तुम्हाला थोडंसं तुमची लँग्वेज चांगली वापरायची आहे आणि त्याच्यामध्ये हाऊ ॲडमिशन टू धिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू हे तुम्हाला त्यांना पटवून द्यायचं आहे की याच युनिव्हर्सिटीमधून तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे, तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहे, तुम्हाला या युनिव्हर्सिटीमधून काय मिळणार आहे, का ही युनिव्हर्सिटी तुम्ही निवडली, हे सगळं काही तुम्हाला या कन्क्लुडिंग पार्ट म्हणजे फिफ्थ पॅरामध्ये सांगायचं आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 5 सेकंड. इथे मी थोडक्यात लिहिला आहे, क्वेश्चन वाचून दाखवते, बुकमध्ये तुम्ही बघून घ्या. You are an avid animal lover. You have a pet dog and some love birds at home. You are extremely fond of them. You have been a member of Bird Watchers Club. You have loved going on a safari. You have taken care of orphan animals or animals who are hurt. In school, you loved biology. You wish to make a career in this field. The University of Cambridge offers an excellent course or program which would boost your career. Make a statement of purpose which will help you to get admission to this university. असा हा प्रश्न दिलेला आहे. आता याच प्रश्नावर आधारित मी एक SOP तुमच्यासाठी तयार केला आहे सॅम्पल म्हणून. हा SOP थोडासा लहान आहे, तुम्ही याच्यात आणखी ॲड करून 500 शब्दांचा बनवायचा अशी अपेक्षा आहे. कसा लिहायचा फक्त याच्यातून तुम्ही आयडिया घ्या. मी कसं डेव्हलप केलेला आहे प्रश्न, कारण प्रश्नातूनच पुष्कळशा गोष्टी तुम्हाला आपल्या SOP मध्ये लिहायच्या आहेत. असं काही नाही आहे की वेगळं काही लिहायचं, त्याच्यात दिलेलं असतं तेच थोडंसं एक्सपांड करून लिहिलं की तुमचा हा SOP तयार होतो. सो सी सॅम्पल SOP टू द युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज. तिथे जी दिलेली आहे युनिव्हर्सिटी तीच तुम्ही त्याच्यामध्ये लिहायची. आता आपल्या ज्या 5 पॅरेग्राफ आपण सांगितले होते त्याच्यानुसारच मी याचं वर्गीकरण करून तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. फक्त तुम्ही याला वाढवा, थोडासा मोठा करा. सिन्स माय चाइल्डहुड आय एम एन एविड ॲनिमल लवर. वी हॅव पेट ॲनिमल्स इन अवर होम, विज्युअली अ डॉग, अ रॅबिट अँड टॉर्टाइज इन माय वॉटर टँक. थोडंसं वाढवलं आहे मी. अशाच आयडियाज थोड्या थोड्या वाढवत जायच्या म्हणजे तो SOP तुमचा बरोबर 500 शब्दांचा होऊन जाईल. I am extremely fond of them. At the age of 10, I started taking interest in birds, so my father bought 4 lovebirds in an awesome cage.
आता हे पास्ट एक्सपिरियन्स आहे किंवा आपल्याला जी काही आवड आहे, छंद आहे, हे सगळं काही आपण इथे फर्स्टमध्ये लिहिलं. म्हणजे आपलं इंट्रोडक्शन आपण दिलं की आपण कशा प्रकारचे पर्सन आहोत, एक व्यक्ती म्हणून आपण काय आहोत हे आपण पहिल्या पॅराग्राफमध्ये इथे सांगितलं. दिस इज युअर फर्स्ट पॅरा. Then slowly my interest in watching birds increased and in 10th standard I got membership of Bird Watchers Club. I love to study biology. आपला इंटरेस्ट वाढला, कसा वाढला, त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला मेंबरशिप मिळाली, हे सगळं काही आपण सेकंड पॅरामध्ये लिहिलं. आणखी काही असेल तर तेही आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणखी तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज केल्या असेल, कोणत्या व्हिजिट केलं असेल कुठल्या बर्ड सँक्च्युरीला वगैरे, तर तेही तुम्ही याच्यामध्ये टाकून द्या. देन आय डिसाइडेड टू मेक माय करिअर इन धिस फील्ड ओनली. मला याच्यातच करिअर करावा वाटला, कारण आता इथे चाइल्डहूडपासून आपण लिहिलं, म्हणजे मला लहानपणापासून छंद आहे. म्हणजे आपण काय करतो आहे की आपल्या करिअरला किंवा आपल्या ॲडमिशनसाठी आपण एक बॅकग्राऊंड तयार करतो आहे की का मला या करिअरमध्ये जायचं आहे, का मला तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जागा द्या, काय गरज आहे, हे तुम्ही पटवून सांगत आहे. कारण SOP लिहिताना तुम्हाला कन्व्हिन्सिंग पॉवर जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागते की तुम्हालाच का घ्यायचं या युनिव्हर्सिटीमध्ये, बाकी तर किती विद्यार्थी आहे, मग तुम्हीच का निवडायचं. मग मी एक युनिक आहे, सर्वांमध्ये मी काहीतरी वेगळं आहे, हे तुम्हाला दाखवून द्यावं लागणार आहे. आणि अशा भाषेमध्ये, अशा कन्व्हिन्सिंग लँग्वेजमध्ये तुम्ही जर तुमचा SOP लिहिला तर त्याचं जे काही वजन आहे ते थोडं जास्त पडतं. आणि म्हणून अशा प्रकारे लिहायचं असतं. I have taken care of many orphan animals and birds who are hurt. I have studied the books of Salim Ali, an Indian ornithologist. आता हे बघा, आता बर्ड वॉचिंग किंवा असं करिअर जर असेल तर त्याच्याशी निगडीत कोणी जर फेमस पर्सनॅलिटी असेल तर त्याचा इथे उल्लेख होणं अतिशय आवश्यक आहे, म्हणजे त्याचं वेटेज वाढतं. आता हे सलीम अलीचं नाव इथे येणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून मी हे सॅम्पल तुम्हाला याच्यासाठी दिलं की कसं कसं तुम्ही त्या पॅसेजमध्ये काय काय वाढवू शकता. आणि म्हणून थोडंसं जर तुम्ही एक्स्ट्रा रीडिंग केलं ना तुमच्या टेक्स्टबुकच्या व्यतिरिक्त, किंवा टेक्स्टबुकमध्येही तुमच्या पुष्कळ असं मिळून जातं, वर्षभर अभ्यास केल्यावर कुठे ना कुठे कनेक्शन तुम्ही देऊ शकता. कोणत्या ऑथरचं आहे, कुठल्या कवीचं आहे, एखादी कविता आहे, काही पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता की त्याच्यामुळे मी इन्स्पायर झालो. कारण मला इन्स्पिरेशन कुठून मिळालं हेही तुम्हाला इथे सांगणं गरजेचं आहे. तर कुठून इन्स्पिरेशन मिळालं, या बुक्स म्हणून, सलीम अलीच्या बुक्समधून. आय हॅव विजिटेड सलीम अलीज बर्ड सँक्च्युरी लास्ट इयर अँड व्हेरी मच इन्स्पायर्ड बाय हिज वर्क. असं इन्स्पिरेशन मला मिळालं, हेही तुम्ही इथे सांगितलं. देन इन नेक्स्ट पॅरा, आय विश टू मेक करिअर इन दिस फील्ड. माय बायोलॉजी प्रोफेसर्स ऑलवेज गायडेड मी. मग आता आपण त्यांच्याशी टचमध्ये आहोत, ते सुद्धा आपल्याला गाईड करतात. म्हणजे आपण एक विद्यार्थी म्हणून सुद्धा चांगलं आहोत, हेही आपण इथे सांगत आहोत. म्हणजे आपल्याबद्दल ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या SOP टाकायच्या आहेत, हे समजून चला. आणि म्हणून आपले रिलेशन्स आपल्या प्रोफेसरसोबत चांगले आहे, कारण त्यांनाही मला माहिती आहे की माझी आवड काय आहे, आणि म्हणून ते मला वारंवार गाईड करतात, मला सांगतात की हे वाच, हे कर, इथे जा. अशा प्रकारचं रिलेशन आहे. हे आपण एका ओळीमध्ये इथे सांगितलं की माय बायोलॉजी प्रोफेसर्स ऑलवेज गायडेड मी. I know that the University of Cambridge is the only university which offers me this excellent course which would boost my career. आणि मग ज्यांना तुम्ही ॲडमिशन मागत आहात त्यांचं तर कौतुक करणं गरजेचंच आहे ना. हे तर सगळी सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे की त्यांना तर तुम्ही चांगलं म्हणावंच लागेल, आणि चांगलं आहे म्हणूनच तुम्ही तिथे चालले आहे. मग म्हणा ना 2-3 ओळी त्यांच्यासाठी चांगल्या, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन सहज मिळेल ना. आणि म्हणून हे वाक्य आपण टाकलं की आय नो दॅट द युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज इज द ओनली युनिव्हर्सिटी विच ऑफर्स मी धिस एक्सलंट कोर्स विच वुड बूस्ट माय करिअर. म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की तू या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घे म्हणून मी घेत नाही आहे. मला माहिती आहे तुमची युनिव्हर्सिटी किती चांगली आहे आणि काय मला तुमच्या युनिव्हर्सिटीमधून मिळू शकेल, आणि म्हणून मी तुमच्या इथे अप्लाय करत आहे. हे आपण इथे कन्व्हिन्स करतो आहे त्यांना. याच्यावरून त्यांना समजेल की नाही बा, आपल्या युनिव्हर्सिटीबद्दलही याला थोडीशी माहिती आहे. अँड द कन्क्लुडिंग पार्ट, आय होप टू सेक्युअर ॲडमिशन दॅट विल प्रोव्हाइड मी विथ द अपॉर्च्युनिटी टू फुलफिल माय ड्रीम्स.
तुमच्या इथे जर मला ॲडमिशन मिळाली तर माझे सगळे स्वप्न पूर्ण होतील आणि म्हणून मला तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन पाहिजे. असा हा SOP आहे. आणि असा SOP कोणत्याही विषयावर लिहिता येतो. तुमचा प्रश्न जसा असेल तसा तुम्ही त्याच्यात फिट करा ह्या फॉर्मॅटमध्ये आणि SOP लिहा. SOP लिहिणं काहीही कठीण नाही आहे. विद्यार्थ्यांनो, रायटिंग स्किल अतिशय सोपं आहे जर तुम्ही त्याच्यात इंटरेस्ट घेतला. इंटरेस्ट घ्या, प्रॅक्टिस करा, वाचन करा, आपोआप तुमचं रायटिंग स्किल हे चांगलं होऊ शकतं. नाव सम अप. काय करायचं असतं हे आणखी एकदा थोडंसं बघून घ्या की SOP म्हणजे काय आहे. आपण तर लिहिलं SOP, पण तरीही काय काय असावं त्याच्यामध्ये. तर ह्या 5 प्रश्नांची उत्तरं असावी. हे मी एक समअप तुमच्यासाठी केलं की हे प्रश्न तुम्ही आपल्या माइंडमध्ये ठेवून जर SOP लिहिला तर तुमचा SOP हा बिलकुल बरोबर आणि चांगल्यात चांगला उत्कृष्ट SOP होऊ शकतो. सो व्हॉट आर दोज 5 क्वेश्चन्स? हू आर यू म्हणजे इंट्रोडक्शन, की तुम्ही कोण आहात. तुम्ही कोण आहात म्हणजे ॲज अ पर्सन हू आर यू असं तुम्हाला लिहायचं आहे. तुमचं नाव गाव तर सगळं त्या CV मध्ये आहेच तुमच्या, पण तुम्ही ॲज अ पर्सन कसे आहात, तुम्हाला कशाची आवड आहे हे थोडक्यामध्ये लिहिणं म्हणजेच हू आर यू. व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला कशामध्ये ॲडमिशन पाहिजे, कशामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला, कोणते छंद आहेत तुम्हाला, व्हॉट आर युअर हॉबीज, हे सगळं उत्तर देणारा हा प्रश्न म्हणजे व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट हॅव यू डन सो फार इन धिस फील्ड म्हणजे तुम्ही काय काय केलं. हे इथे जायचं आहे तर जायच्या आधी काही तर केलं असेल ना. ऑल ऑफ ए सडन तर कोणी कुठे जात नसतं ना. काहीतरी आधी केलेलं असतं आणि एखादा इंटरेस्ट क्रिएट होत असतो आणि मग आपण पाऊल पुढे टाकत असतो. म्हणून ते सगळं काही या प्रश्नांमध्ये, तिसऱ्या प्रश्नामध्ये येतं. व्हॉट हॅव यू डन सो फार इन धिस फील्ड, एनी प्रोजेक्ट और एनी ॲक्टिव्हिटी, एनी एक्सपिरियन्स लाईक दिस. देन व्हाय डू यू वॉन्ट टू स्टडी और ग्रो इन धिस फील्ड. याच फील्डमध्ये का जायचं आहे? इतर फील्ड तर खूप आहेत, पण तिथे का नाही जायचं तुम्हाला? इथेच का जायचं आहे? कन्व्हिन्सिंग. ही कन्व्हिन्सिंग लँग्वेज आता इथे सुरू होऊन जाते. अँड व्हाय डू यू वॉन्ट टू स्टडी ॲट धिस युनिव्हर्सिटी. हीच युनिव्हर्सिटी का? इतर सगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे तुम्ही का नाही जात? इथेच का आले? इथेच का तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे? हेही तुम्हाला म्हणजे या 2 शेवटच्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे की मला इथे का पाहिजे युनिव्हर्सिटी, याच युनिव्हर्सिटीमध्ये किंवा याच करिअरमध्ये किंवा याच कोर्समध्ये मला ॲडमिशन का पाहिजे हे लिहायचं. म्हणजे हे 5 प्रश्न जर तुमच्या माइंडमध्ये तुम्ही फिट करून टाकले की तुमचा SOP हा चुकत नाही आणि चांगल्यात चांगला SOP तुम्ही लिहू शकता. हे लक्षात ठेवा. नाऊ रिमेंबर, हाऊ शुड बी युअर SOP. So the language of SOP should be clear, lucid and easily understandable. कुणाचाही SOP कॉपी करू नका, कोणाच्याही दुसऱ्यांच्या लँग्वेजमध्ये लिहू नका. स्वतःच्या लँग्वेजमध्ये, सोप्या भाषेमध्ये आणि आपली भाषा दुसऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही तुमचा SOP लिहा. हे अपेक्षित आहे. कुठलाही गाईडेड किंवा कोणी सांगितलेला, कोणी लिहिलेला असा तुम्ही SOP लिहू नका. आणि म्हणूनच मी तुम्हाला हा सॅम्पल SOP जो दिला आहे ना, तो तुमच्या लेवलमध्ये येऊन दिलेला आहे की तुम्ही असा SOP लिहू शकता. सोप्यात सोपा SOP मी तुम्हाला काढून दिला आहे. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये थोडासा वाढवायचा आहे. तो 500 शब्दांचा नाही आहे, थोडा कमी आहे. तर तुम्ही तुमचे काही वाक्य असेच सोपे करा आणि लिहा, म्हणून मी हा सॅम्पल दिलेला आहे. तर लँग्वेज अशी अंडरस्टँडेबल असायला पाहिजे, समोरच्याला समजली पाहिजे सहज. त्याला त्रास नको व्हायला की काय लिहून ठेवलं आहे, वा कुठले शब्द आणले, असं नको. ट्राय टू यूज कन्व्हिन्सिंग लँग्वेज असावी. कारण तुम्हाला पटवून द्यायचं आहे की तुम्हाला का जायचं आहे तिथे, का कोर्स घ्यायचा आहे हा, हेही त्या लँग्वेजचं महत्त्वाचं आहे की अशी लँग्वेज तुम्ही यूज करा. शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. त्याच्यामध्ये तुम्हाला गरज आहे, तुम्हाला आत्मीयता आहे त्या करिअरची, ते करिअरशी तुम्ही एकनिष्ठ आहात हे तुम्ही दाखवून द्या की मला खरोखरच हा करिअर आवडतो. कोणीतरी म्हटलं डॉक्टर हो म्हणून मी डॉक्टर होत नाही आहे, तर मला माझ्या स्वतःच्या इच्छेने डॉक्टर व्हायचं आहे असं त्या SOP मध्ये तुमच्या लँग्वेजमध्ये आलं पाहिजे. देन हायलाईट युअर क्वालिटीज. स्वतःच्या क्वालिटीज सांगा
आणि हे सगळं काही SOPच्याच बाबतीत नाही, तर तुम्ही आता 12वी नंतर ज्या पुढच्या क्षेत्रात जाणार आहात तिथे इंटरव्ह्यू आहे, ग्रुप डिस्कशन आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये या सर्व गोष्टींची तुम्हाला आवश्यकता पडणार आहे आणि म्हणून ह्याची प्रॅक्टिस करणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्या क्वालिटीज काय आहे, तुम्ही कोण आहात, तुम्ही स्वतः काय आहात हे तुम्ही जाणून घ्यायची आता गरज आहे. आणि म्हणून हायलाईट युअर क्वालिटीज, तुमच्या क्वालिटीज हायलाईट करा त्या SOP मध्ये. डू नॉट मेक स्पेलिंग ऑर ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स. आता हे रायटिंग स्किल आहे, रायटिंग स्किलमध्ये स्पेलिंग मिस्टेक, ग्रॅमॅटिकल मिस्टेक ह्या तर नकोच असतात. आणि म्हणून तुमचा SOP लिहून झाल्यानंतर वाचा, 2दा 3दा वाचा, एडिट करा. एडिट अँड रीड हेच त्याच्यातलं एक सूत्र आहे की या सूत्राने तुम्ही तो चेक करा आणि कुठल्याच प्रकारच्या त्याच्यामध्ये चुका राहू देऊ नका. अँड ट्राय टू राईट युअर लाईफ एक्सपिरियन्सेस इन सच अ वे दॅट युअर अप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. इतरांपेक्षा तुमची ही अप्लिकेशन जी आहे, हा जो SOP आहे, हा उठून दिसला पाहिजे, थोडासा वेगळा दिसला पाहिजे, ह्याचा तुमच्या SOPच्या लँग्वेजमध्ये प्रयत्न करा. अशी लँग्वेज तुम्ही वापरा, असे वाक्य, असे शब्द तुम्ही तुमच्या SOP मध्ये वापरा, जेणेकरून तुमचा SOP इतरांपेक्षा उठून दिसेल. सो दॅट इज द SOP. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं हे रायटिंग स्किल अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करणं विसरू नका, कारण पुढेही मी रायटिंग स्किल टाकणार आहे आणि ते रायटिंग स्किल लवकरात लवकर तुम्हाला मिळावे म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून करा. सो कीप प्रॅक्टिसिंग अँड बी परफेक्ट. थँक यू व्हेरी मच.